Hello friends, this is Prem from English Guru Academy, Spoken English and Personality Development Center. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश लिसनिंग प्रॅक्टिस कशी करायची ते शिकणार आहोत। मित्रांनो, L, S, R and W या चार गोष्टी ज्या आहेत त्या इंग्रजी शिकण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात। लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग या चारपैकी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे लिसनिंग, इंग्रजी ऐकणे। इंग्रजी ऐकूनच आपण लँग्वेजचा इनपुट घेऊ शकतो आणि ऐकल्यामुळेच आपण इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू सुद्धा शकतो। इंग्लिश लिसनिंगचे भरपूर फायदे आहेत। तुम्ही सेंटेन्स पॅटर्न शिकू शकता, तुम्ही शब्दांना आणि सेंटेन्सेसना कशा प्रकारे बोलले जाते हे शिकू शकता। तर या व्हिडिओमध्ये इंग्लिश लिसनिंगची प्रॅक्टिस कशी करायची आहे, कोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, इंग्लिश लिसनिंगची प्रॅक्टिस कोठे आणि कशी करायची ह्या सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स बिगिन। टिप नंबर 1, मोबाईल फोनचा वापर करा। मित्रांनो, मोबाईल फोन ही एक अशी गोष्ट आहे जी आजकाल सर्वांकडेच आहे आणि या गॅजेटचा उपयोग तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी करू शकता। इनफॅक्ट तुम्हाला जे आवडेल, जे तुम्हाला बघायचं असेल, जे तुम्हाला ऐकायचं असेल ते तुम्ही मोबाईल फोनवरती बघू शकता, कारण की मोबाईल फोनवरती सर्व ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तुम्हाला इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, इंटरनेट आहे, गुगल आहे, ह्या सगळ्या गोष्टी मोबाईल फोनवर अवेलेबल आहेत आणि मोबाईल फोन नेहमी तुमच्या सोबत राहतो। त्यामुळे तुम्ही कोठेही आणि कधीही इंग्लिश लिसनिंगची प्रॅक्टिस करू शकता। मोबाईल फोनचा वापर इंग्रजी शिकण्यासाठी तुम्ही करू शकता। आता मोबाईल फोनचा वापर इंग्रजी शिकण्यासाठी करायचा कसा तर ते आपण समोर बघूया। टिप नंबर 2, लिसन टू इंग्लिश म्युझिक। मित्रांनो, तुम्ही हिंदी किंवा मराठी सॉंग्स तर ऐकतच असाल। आता तुम्हाला काय करायचे आहे की तुमच्या हिंदी आणि मराठी सॉंग्सच्या कलेक्शनमध्ये काही इंग्लिश सॉंग्स ॲड करायचे आहेत। इंटरनेटवरती जा आणि तुमच्या मनपसंतीचे तुम्हाला जे आवडत असतील ते इंग्लिश सॉंग्स डाउनलोड करा आणि त्यांना डेली ऐका। काही सॉंग्स तुम्ही लूपवर ऐकू शकता, जे तुमचे फेवरेट सॉंग्स आहेत त्यांनाच तुम्हाला ऐकायचं आहे। फेवरेट सॉंग्स ऐकल्यामुळे तुम्हाला इंटरेस्टसुद्धा येईल आणि म्युझिक तर सर्वांनाच आवडते, त्यामुळे सॉंग्स ऐकणे इज नॉट अ बोरिंग टास्क, सर्वजण ऐकू शकतात। आता प्रॉब्लेम ही आहे की काही जणांना सुरुवातीला इंग्लिश सॉंग्स समजणार नाहीत। सो डोंट वरी, आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं नाही आहे, आपल्याला इंग्लिश सॉंगची स्टडी नाही करायची आहे। फक्त तुम्हाला जो सिंगर सिंग करत असेल, गाणे म्हणत असेल, त्या म्युझिकला फक्त फील करायचं आहे। समजत नसेल, डोंट वरी ॲट ऑल, न समजू द्या, तरी पण तुम्हाला सॉंग्स डेली ऐकायचे आहेत। यामुळे तुम्हाला इंग्लिश डेली ऐकायला मिळेल। त्यानंतर हळूहळू तुम्ही कोणत्याही सॉंग्सचे इंटरनेटवरती तुम्हाला लिरिक्स मिळून जातील। लिरिक्स तुम्ही बघू शकता आणि बॅकग्राऊंडला तुम्ही सॉन्ग प्ले करू शकता आणि सॉंग्स बॅकग्राऊंडला चालू राहणार। तुम्ही जे लिरिक्स आहेत ते तुम्हाला वाचायचे आहे, त्या सिंगरसोबत गाणं म्हणून बघायचं आहे। जसाही तुमचा आवाज असेल, तुम्ही बेसुरे असाल, कशीही असाल, तुम्हाला कोणीही ऐकणार नाही आहे। तुम्हाला फक्त जे तुम्ही ऐकत आहात, जे सॉन्ग आहे ते तुम्हाला फक्त म्हणून बघायचं आहे। याने तुम्ही लिसनिंगसुद्धा करणार आणि स्पीकिंगसुद्धा करणार आणि दिस इज अन इंटरेस्टिंग टास्क तर तुम्ही सर्वजण करू शकता। ठीक आहे, तर डेली एक कोणतं ना कोणतं इंग्लिश सॉन्ग ऐका, त्याला लूपवरती ऐका। जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही, जोपर्यंत तुम्ही त्या सॉन्गला, त्या लिरिक्सला फील करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही डेली सॉंग्स ऐकायचे आहेत। नंतर इंटरनेटवरून तुम्ही लिरिक्स वाचून त्या गाण्याला सोबत म्हणून बघायचं आहे। याने तुम्हाला खूप भरपूर हेल्प होणार। टिप नंबर 3, वॉच व्हिडिओज ऑन यूट्यूब। मित्रांनो, यूट्यूब हे व्हिडिओचे भंडार आहे। तुम्हाला कोणत्याही गोष्टीची, तुम्हाला कोणत्याही विषयाबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन तो टॉपिक सर्च करून त्या विषयावरती हजारो व्हिडिओज बघू शकता। तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची असेल तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओज बघून ती गोष्ट शिकू शकता। तर याचाच फायदा आपण इंग्रजी शिकण्यासाठी सुद्धा करून घेऊ शकतो। यूट्यूबवरती इंग्रजी शिकविणारे, इंग्रजीमध्ये स्पीचेस देणारे असे हजारो चॅनल्स अवेलेबल आहेत। त्या चॅनल्सला सर्च करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि डेली त्या चॅनल्सवरचे व्हिडिओज बघू शकता। याने सुद्धा तुम्हाला इंग्रजी ऐकायला आणि इंग्रजी शिकायला मदत होईल। जसे की टेड टॉक हे एक चॅनल आहे, ज्यावरती देशामधील विविध स्पीकर्स येतात, फेमस पर्सनॅलिटीज येतात, आपली लाईफ जर्नी शेअर करतात, स्पीचेस देतात किंवा एखादी गोष्ट त्यांचं सक्सेस स्टोरी असेल हे शेअर करतात। तर तुम्ही टेड टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करून इंडियन स्पीकर्स असतील किंवा फॉरेनर्स असतील किंवा कोणतेही फेमस पर्सनॅलिटीज असतील त्यांचे स्पीचेस तुम्ही त्यावरती ऐकू शकता। जर तुम्हाला टेड टॉक्सवरच्या स्पीचेस किंवा असे स्पीचेस, सेमिनार्स यामधली भाषा, लँग्वेज जर अवघड वाटत असेल समजायला, तर सुरुवातीला तुमच्या लेवलनुसार तुम्ही असे व्हिडिओज बघू शकता ज्यामध्ये इझी इंग्लिश वापरलेली असेल। फॉर एक्झाम्पल्स, जे चॅनल्स लहान मुलांसाठी असतील तर ते चॅनल्स तुम्ही सुरुवातीला बघू शकता।
कारण की असे चॅनल्समध्ये लहान मुलांसाठी इंग्रजी वापरलेली असते, तर त्यामध्ये इझी शब्द असतात, जास्त अवघड शब्द तिथे वापरलेले नसतात, टॉपिक आणि कंटेंटसुद्धा इझी टू अंडरस्टँड असते. तर असे जे चॅनल्स आहेत ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता इंग्रजी शिकण्यासाठी. फॉर एक्झाम्पल स्टोरी चॅनल्स असतील, त्यानंतर कार्टून चॅनल्स असतील किंवा मूव्हीज वगैरे असतील, तर ह्या तुम्ही इझिली बघू शकता आणि त्यांना समजूनसुद्धा घेऊ शकता. याने तुम्ही व्हिडिओ थ्रू इंग्रजी शिकत आहात. व्हिडिओमध्ये ग्राफिक्स राहतील, व्हिडिओमध्ये सीन राहणार, सीननुसार तुम्हाला व्होकॅब्युलरी, वर्ड, सेंटेन्सेस या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओमध्ये तुम्ही मोटिवेशनसुद्धा घेऊ शकता. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला कार्टून आवडत असेल कार्टून बघू शकता, तुम्हाला मूव्हीज आवडत असतील यूट्यूबवरती मूव्हीजसुद्धा इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत, तुम्हाला मोटिवेशनल स्पीचेस आवडत असतील भरपूर मोटिवेशनल स्पीचेस यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. तर यूट्यूबचा वापर तुम्ही फक्त व्हिडिओ, सॉंग्स किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठीच नाही, तर इंग्रजी शिकण्यासाठी सुद्धा करून घेऊ शकता. तर टेड टॉक हे एक चॅनल आहे, इंग्लिश स्पीचेस हे चॅनल्स आहेत, सेमिनार्स इंग्लिशमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत. अशा चॅनल्सला तुम्ही आजपासूनच सबस्क्राईब करून ठेवा आणि एक टार्गेट ठेवा की डेली मी एक तरी व्हिडिओ बघणार किंवा कमीत कमी 5 मिनिटे इंग्रजी मी यूट्यूबवरती ऐकणार. टिप नंबर 4, इंग्लिश ऑडिओज ऐका. मित्रांनो, इंटरनेटवरती गुगलवरती तुम्हाला इंग्लिश ऑडिओज इझिली अवेलेबल होऊन जातील, ज्यामध्ये इंग्लिश स्टोरीज, इंग्लिश सेमिनार्स, पॉडकास्ट, सेंटेन्सेस, लिसनिंग प्रॅक्टिस असे भरपूर ऑडिओज इंग्लिशमध्ये इंटरनेटवरती, गुगलवरती, क्रोमवरती सर्च करून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यांना ऐकू शकता. पॉडकास्ट झाल्या, सेमिनार झाले, सेंटेन्सेस असतील, स्टोरीज असतील, त्यांना आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू शकता आणि डेली त्यांना ऐकू शकता. तसेच गुगल प्ले स्टोअरवरती सुद्धा भरपूर ॲप्स आहेत, जिथे तुम्ही लिसनिंग प्रॅक्टिस हे सर्च करून तुम्हाला काही ॲप्स मिळतील ज्यावरती ऑडिओज अवेलेबल आहेत. आणि याचा एक असा फायदा आहे की तुम्हाला ऑडिओ लिसन करताना, ऑडिओ ऐकताना वेगळा सेपरेट टाईम यासाठी देण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमचे काम करताना सुद्धा ऑडिओज ऐकू शकता. इयरफोन्स सर्वांकडे असतात, इयरबड्स सर्वांकडे असतात. ऑडिओ बॅकग्राऊंडमध्ये लावून द्यायचा, प्ले करायचा आणि आपलं काम करताना तुम्ही ऑडिओज ऐकू शकता. बट रिमेंबर, ड्रायव्हिंग करताना लिसनिंग करायची नाही आहे. घरामधले छोटे मोठे काम असतील किंवा तुम्ही कुठे वेट करत असाल किंवा दुसरं काही काम करत असाल, तर त्यावेळेस तुम्ही इयरफोन्स यूज करू शकता आणि आपला इंग्लिश ऑडिओ ऐकू शकता. सो नॅचरली तुम्ही बाकीचे काम करताना सुद्धा इंग्लिश लिसनिंगची प्रॅक्टिस करू शकता. टिप नंबर 5, वॉच TV. मित्रांनो, TV बघायला तर सर्वांनाच आवडते, बट तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे, त्यामुळे तुम्हाला TVसुद्धा इंग्लिशमध्ये बघायची आहे. आपल्या TVमध्ये अनेक इंग्लिश चॅनल्स असतात. तुम्ही इंग्लिश न्यूज बघू शकता, इंग्लिशमध्ये स्पोर्ट बघू शकता, कार्टून्सचे चॅनल्स काही असतात ते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला तुमची जशी आवड असेल, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही बघू शकता. तसं जर तुम्हाला न्यूज आवडत असेल तर न्यूज बघा, किंवा तुम्हाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, WWE असेल, यापैकी तुम्हाला जे पण आवडत असेल ते तुम्ही बघू शकता. जर तुम्ही न्यूज बघत असाल तर न्यूजचा तुम्हाला भरपूर फायदा होतो. तुम्हाला वेगवेगळ्या फील्डशी, आपल्या देशामध्ये काय चालू आहे त्याची इन्फॉर्मेशन मिळते, तुम्ही अप टू डेट राहू शकता. आणि जर तुम्ही न्यूज बघत असाल तर मेक शुअर की तुम्ही इंडियन न्यूज बघत आहात, इंडियन चॅनल्स बघत आहात आणि जो अँकर आहे, जो TV अँकर आहे, न्यूज रिपोर्टर आहे, तो इंडियन असेल. कारण की जर तुम्ही फॉरेनरला जर ऐकत असाल, नेटिव्ह स्पीकरला जर ऐकत असाल, तर त्यांची जी ॲक्सेंट आहे ते तुम्हाला सुरुवातीला समजणार नाही आणि तुमचा इंटरेस्ट चालला जाईल. जर इंडियन अँकर जर असेल तर तुम्ही त्यांना इझिली समजू शकता, त्याची भाषा आणि त्याची जी ॲक्सेंट आहे ती इंडियन ॲक्सेंट असेल तर त्याला तुम्ही इझिली समजू शकता. तर त्यामुळे न्यूज बघा. न्यूजमध्ये इंटरेस्ट नसेल, तुम्हाला बोर होत असतील तर तुम्ही स्पोर्ट्स बघू शकता. स्पोर्ट्स तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कार्टून बघू शकता किंवा काहीही बघू शकता, बट इंग्लिशमध्ये बघायचं आहे. किंवा तुमच्या पेनड्राईव्हमध्ये किंवा फोनला TVला कनेक्ट करा आणि इंग्लिशमध्ये मूव्हीज बघा. तुम्हाला जे बघायचं असेल ते तुम्ही TVवरती बिग स्क्रीनवर सुद्धा बघू शकता. टिप नंबर 6, वॉच इंग्लिश मूव्हीज और वेब सिरीज. मित्रांनो, मूव्हीज आणि वेब सिरीज बघायला तर सर्वांनाच आवडते. स्पेशली मला वेब सिरीज बघायला खूप आवडते आणि मूव्हीज बघायला सुद्धा खूप आवडते. तर तुम्हाला फक्त आता थोडासा बदल करायचा आहे. हिंदी मूव्हीज तर सर्वजण बघतातच, तुम्हाला फक्त आता हिंदी मूव्हीजच्या ऐवजी इंग्लिश मूव्हीज बघायच्या आहेत. किंवा जर तुम्हाला हॉलिवूड मूव्हीज आवडत नसतील तर तुम्ही ज्या बॉलिवूड मूव्हीज आहेत, ज्या साऊथच्या मूव्हीज आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये डबमध्ये सर्च करू शकता आणि त्यासुद्धा बघू शकता.
अशा खूप साऱ्या मूवीज अवेलेबल आहेत. बॉलिवूड मूवीज अवेलेबल आहेत ज्या इंग्लिशमध्ये सुद्धा डब झालेल्या आहेत. असे चॅनल्स यूट्यूबवरती तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्हाला बॉलिवूड मूवीजच जर आवडत असतील तर तुम्ही त्यासुद्धा बघू शकता. जसं एक एक्झाम्पल, तारे जमीन पर ही जी मूवी आहे खूप फेमस मूवी आहे आणि बॉलिवूडची आहे. आमिर खान आहे, आपला फेवरेट ॲक्टर आहे त्याच्यामध्ये, आणि ही मूवी इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर धडकन ही मूवीसुद्धा इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, सुनील शेट्टी. ओके, सो ही तुम्ही यूट्यूबवरती अवेलेबल आहे. यूट्यूबवरती सर्च करून तुम्ही बघू शकता. तुम्ही या मूवीसोबत रिलेटसुद्धा करू शकाल, कारण की अगोदर तुम्ही बघितलेली असते आणि आता सेम डायलॉग्स तुम्हाला इंग्लिशमध्ये ऐकायला मिळतात. तर त्यामुळे ह्या मूवीज तुम्ही इझिली समजू शकता. मूवीज बघताना मेक शुअर की तुम्ही मूवीज तुमच्या फोनवरती, लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती बघत आहात. कारण जर एखादा डायलॉग तुम्हाला समजला नाही तर तो डायलॉग तुम्ही परत मागे घेऊन, मूवीला मागे घेऊन बघू शकता आणि परत ऐकू शकता. प्लस तुम्ही कितीही वेळा रिपीट तो डायलॉग ऐकू शकता जोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत नाही तोपर्यंत. जर सबटायटल्स अवेलेबल असतील तर खूपच छान, चेरी ऑन द केक. तुम्ही ऐकताना सबटायटलसुद्धा वाचू शकता आणि ऐकणे, वाचणे आणि बघणे 3 गोष्टी याच्यामध्ये होत आहेत मित्रांनो. त्यामुळे समजण्यासाठी इझी जाते. अँड वन मोर थिंग की इंग्लिश मूवीज बघणे ही इंग्लिश शिकण्याची एकदम छान आणि नॅचरल प्रोसेस आहे. कारण की जे तुम्ही ऐकत असाल तोच सीन तुमच्या समोर आहे आणि जे पण त्यामध्ये डायलॉग्स आहेत ते डेली कन्व्हर्सेशनमधले आहेत, डेली लाईफमधले आहेत. ॲक्टर, ॲक्ट्रेसेस त्यांना बोलत आहेत, तर तुमच्यासमोर सर्व सीन आहेत. जर एखादा वर्ड प्रोनाऊन्स जर होत असेल तर तो कशा प्रकारे बोलला जातो, कोणता ॲक्टर त्याला कशा प्रकारे बोलत आहे, कोणते इमोशन्स, कोणते हावभाव त्याच्या चेहऱ्यावरती आहेत पर्टिक्युलर सेंटेन्स बोलताना. जर ॲक्टर हॅपी असेल तर हॅपी सेंटेन्सेस तो कशा प्रकारे बोलत आहे. जर एखादा सीन सिरियस आहे तर सिरियसवाले सेंटेन्सेस कशा प्रकारे बोलले जात आहेत हे सगळं तुमच्या नजरेसमोर असेल. तर त्यामुळे तुम्हाला कोणता शब्द कशा प्रकारे बोलायचा, त्यावरती किती स्ट्रेस द्यायचा आहे, हे वाक्य बोलताना कशा प्रकारचे एक्सप्रेशन्स द्यायचे आहेत, कशा प्रकारचे हावभाव दिले जातात हे तुम्हाला समजायला लागेल. त्यामुळे मूव्हीज बघणे ही एक इंटरेस्टिंग गोष्टसुद्धा आहे. आपल्याला बोरही होत नाही आणि आपण चांगल्या प्रकारे नॅचरल वेने इंग्लिश शिकू शकतो. तर आजपासून यूट्यूबवरती जा, बॉलिवूड मूव्हीज बघा किंवा हॉलिवूड मूव्हीज बघा, जोही तुमचा इंटरेस्ट असेल. आणि आणखी एक गोष्ट, तुम्हाला मूव्हीज बघताना तुमचा इंटरेस्ट फॉलो करायचा आहे. खूप साऱ्या प्रकारच्या मूव्हीज अवेलेबल आहेत. सायफाय मूव्हीज अवेलेबल आहेत, त्यानंतर रोमॅन्टिक मूव्हीज आहेत, ॲक्शन मूव्हीज आहेत, हॉरर मूव्हीज आहेत, बायोपिक्स अवेलेबल आहेत. तर तुमची जी कॅटेगरी असेल, जी कॅटेगरी तुम्हाला आवडत असेल, जोही जॉनरा तुम्हाला आवडत असेल, सायफाय मूव्हीज, सुपर हिरो मूव्हीज आहेत, मार्वलच्या खूप साऱ्या मूव्हीज आहेत, DCच्या खूप साऱ्या मूव्हीज आहेत. तुम्हाला ज्याही प्रकारच्या मूव्हीज आवडत असेल त्या मूव्ही बघा, जेणेकरून तुमचा इंटरेस्टसुद्धा वाढेल आणि तुम्हाला इंग्लिश शिकण्याला मदतसुद्धा होईल. जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश लिसनिंगची प्रॅक्टिस करायला सांगतो तेव्हा खूप जण माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर, आम्ही लिसनिंग प्रॅक्टिस तर करत आहे बट आम्हाला ऐकलेलं काहीच समजत नाही आहे आणि त्यामुळे हळूहळू काही जणांचा इंटरेस्ट कमी होऊन जातो. बट ही जी प्रॉब्लेम आहे ही सर्वांना येणारच. जर तुम्ही बिगनर असाल तर खूप जणांना ऐकलेलं, बघितलेलं काही समजणार नाही. तुम्ही इंग्लिश मूव्हीज बघा, सॉंग्स ऐका किंवा न्यूज बघा, काहीही बघा, तुम्हाला इंग्लिश सुरुवातीला समजणार नाही आहे. बट तुम्हाला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. असं समजा की एखादा बाळ आहे, छोटं बाळ आहे, त्याच्या आजूबाजूला जेवढेही भाषा बोलल्या जातात ते त्याला समजत नाहीत, बिलकुल समजत नाहीत. कोण काय बोलत आहे त्याला काही समजत नाही, बट तरीही तो भाषा शिकतो. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःलाही तेच बाळ समजा की जो नवीनच भाषा शिकत आहे. त्याच्या आजूबाजूला जे इंग्लिश बोललं जात आहे, जे मूव्हीजमध्ये बोललं जात आहे, जे कन्व्हर्सेशनमध्ये बोललं जात आहे ते तुम्हालाही समजणार नाही आणि तो समजत नाही असं समजून घ्या. तुम्ही एक लहान बाळ आहात हे समजून चाला आणि जो इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहे, हळूहळू जे पण तुमच्या कानामध्ये जाईल ते तुम्ही हळूहळू समजू शकाल आणि शिकू शकाल. त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. असे काही शब्द असतील जे तुम्ही नवीन ऐकलेले असतील, असे काही सेंटेन्सेस असतील ज्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल, ते फक्त ऐकून घ्या. ते नेक्स्ट कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्या मूव्हीमध्ये, कोणत्या ना कोणत्या कन्व्हर्सेशनमध्ये रिपीट होणारच आहेत आणि काही वेळा रिपीट झाल्याच्या नंतर ते शब्द तुम्हाला हळूहळू समजायला लागतील. जर एखादा शब्द जर तुम्हाला समजला नाही तर त्या शब्दावरती स्टक होऊन राहू नका. त्या शब्दाची फिलिंग समजून घ्या. तो शब्द कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला गेला आहे, तो शब्द कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरला गेलेला आहे, सीन काय आहे, त्या सीनमध्ये घडत काय आहे, कोणत्या सिच्युएशनवरती तो शब्द वापरला गेलेला आहे हे बघा.
किंवा तो शब्दाचा तरीही तुम्हाला अर्थ नाही समजला तर आजूबाजूचे सिच्युएशन बघा, आजूबाजूचे वर्ड्स बघा, आजूबाजूचे त्याच्या मागचे पुढचे सेंटेन्सेस काय आहेत, त्याच्या मागे पुढे कोणते वर्ड्स वापरलेले आहेत हे बघून तुम्ही त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करा. आणि काहीही समजत नसेल तर फक्त त्या शब्दांना फील करा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. ऐका, फील करा आणि समोर चालले जा. परत रिपीट झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू ऑटोमॅटिकली त्या शब्दांचा अर्थ समजायला लागेल. इंग्रजी ऐकताना खूप काही समजणार नाही, बट तरीही तुम्हाला इंग्लिश लिसनिंग प्रॅक्टिस करायची आहे, कंटिन्यू करायची आहे, डिमोटिवेटेड व्हायचं नाही आहे. इंग्लिशसोबत तुम्हाला मैत्री करायची आहे, इंग्लिशवरती तुम्हाला प्रेम करायचं आहे. आणि प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये शब्दांची गरज पडत नसते. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ समजलाही नाही, समजतही नसेल तर सोडून द्या, फक्त त्या शब्दाला फील करा. That's it for today. See you in the next video. Thank you for watching.